आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। 3 वर्ष पूर्ण झालेल्या IPS अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा। निवडणूक आयोगाने आदेश दिले। महापालिका निवडणुकीमध्ये IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आता केल्या जात आहेत। पुणे, मुंबई, पिंपरी, नवी मुंबई पोलीस दलामध्ये महत्त्वाचे आणि मोठे फेरबदल आता केले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 3 वर्ष पूर्ण झालेल्या IPS अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा असे आदेश आता निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिलेले आहेत। महापालिका निवडणुकीच्या आधी या बदल्या केल्या जात आहेत। IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, आपण पाहतोय येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आता प्रशासनामध्ये महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या। 3 वर्ष पूर्ण झालेल्या IPS अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे निर्देश आता निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत। शुभम, खरं तर यामध्ये राज्य पोलीस दलातील IPS अधिकाऱ्यांमध्ये आता मोठं फेरबदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण राज्य निवडणूक आयोगाने हे जे आदेश दिलेले ते राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। नवी मुंबई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांचा सुद्धा कालावधी 3 वर्षापेक्षा अधिकचा झालेला आहे। त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे आणि बृहन्मुंबई या महत्त्वाच्या शहरामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत, IPS अधिकारी, त्यांचे कालावधी पूर्ण होऊन सुद्धा ते त्याच ठिकाणी आहेत। आणि पुणे मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या बदल्या करण्याचे आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकाला दिलेले आहेत। आणि या सगळ्या आदेशामुळे आता आपल्याला नव्यानं फेरबदल जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत। प्रामुख्याने आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आहेत विनय कुमार चौबे यांची सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदली होणार आहे। आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, ठाणे, त्याचबरोबर इतर जे महापालिकेचे पोलीस आयुक्त, उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त असे जे अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्याच्या निकषामध्ये या सगळ्या बदल्या होणार आहेत। या बदल्या कधी होणार याकरता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, परंतु आता थेट निवडणूक आयोगाने त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। आणि या निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आता या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।